महानगरपालिकेने भुयारी गटार योजनेचं काम केलं आणि MMRDA रस्त्याचं काम केलं। या सगळ्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन नसतं आणि त्यामुळे गोरगरीब माणसावरती अशा प्रकारची पाळी येते। हे भुयारी गटार बांधल्यानंतर त्याची जी काळजी घ्यायला पाहिजे होती, ते स्वच्छ राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रवाह वाहता राहायला पाहिजे, त्याच्यात अडथळा निर्माण होता कामा नये, या सगळ्याची पूर्व काळजी घेण्याची गरज होती। परंतु त्यानंतर जेव्हा MMRDA रस्ता बनवला, त्या रस्ता बनवताना त्याची माती त्या गटारामध्ये गेली आणि आता मॅन्युअली मानवीय पद्धतीने ती माती काढण्याचं काम सुरू आहे। खरं म्हणजे भुयारी गटारीमध्ये कुठल्याही प्रकारची माणसं उतरवून त्यांच्याकडून तशी साफसफाई करणं हे अमानवीय आहे, बेकायदेशीर आहे। हे ह्युमॅनिटीला कुठल्याही परिस्थितीमध्ये धरून नाहीये, मानवाधिकाराचं याच्यामध्ये उल्लंघन आहे। परंतु या ठिकाणी हे जे भुयारी गटार आहे ते अजून कार्यान्वित झालेलं नाही, त्याच्यामध्ये ड्रेनेज नाही आहे, त्याच्यामध्ये सांडपाणी कुठल्याही पद्धतीचा मल नाही, फक्त माती आहे। एवढ्या कारणांवरून त्याचं समर्थन करत 10 फूट आतमध्ये एक व्यक्ती आतमध्ये माती काढतोय आणि त्याचा सहकारी ती माती इतरत्र फेकून देण्यासाठी त्याला मदत करतोय। ही आहे उल्हासनगर महानगरपालिका। उल्हासनगर महानगरपालिकेच्या कुठल्याही विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन नसतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकाला तर पडतोच, परंतु गोरगरिबांचे जीव सुद्धा धोक्यामध्ये येत असतात।